महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं या संदर्भात एक आढावा आम्ही घेतला। जवळपास 60 लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्ट पर्यंतचं त्याकरता 2,215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत तसेच नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता यासाठी सरकारने तब्बल 12,000 कोटी रुपयांची भरीव तरतूद मंजूर केली। ही माहिती स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली। त्यांनी सांगितलं की आजपासून पुढील 3 ते 4 दिवसात संपूर्ण रक्कम टप्प्याटप्प्याने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल। त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक दिलासा मिळणार असून शेतीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे। आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, ही मदत इतके दिवस का मिळाली नाही? याचं स्पष्टीकरण सुद्धा सरकारकडून देण्यात आलं आहे। मागील बऱ्याच दिवसांपासून राज्यामध्ये निवडणुकीचा माहोल आहे, त्यामुळे आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे आणि असं असताना कोणत्याही नवीन किंवा सुरू असलेल्या सरकारी योजनेचा निधी थेट खात्यावर जमा करता येत नाही। त्यामुळेच नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना आणि अतिवृष्टीमुळे दिली जाणारी मदत या तिन्ही योजनांचे पैसे काही काळासाठी रोखून ठेवावे लागले होते। कृषी विभागाने देखील याबद्दल आधीच माहिती दिली होती की आचारसंहिता संपल्यानंतरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट बँक अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की मदतीची रक्कम कोणताही विलंब न लावता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली पाहिजे। त्यानुसार आज पहिला टप्पा, उद्या दुसरा टप्पा आणि परवा तिसरा टप्पा अशा 3 दिवसांच्या आत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँक खात्यात कधीही रक्कम जमा झाल्याचा संदेश येऊ शकतो, याकडे तुम्ही नीट लक्ष द्या। सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। पिके हातची गेली, शेतीचे खर्च वाढले आणि त्यामुळे भरपाईचे पैसे कधी मिळणार याची शेतकरी सातत्याने वाट बघत होते। मात्र केवळ घोषणा होत होत्या, प्रत्यक्षात रक्कम खात्यावर जमा होत नव्हती। आता अखेर सरकारने यावर एक अंतिम निर्णय घेतला असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी 21,000 रुपयांची मदत आणि नमोचा 2,000 रुपयांचा हप्ता अशा प्रकारे एकूण 23,000 रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे। महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे असून या सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मदत देण्याचा स्पष्ट आराखडा सरकारने तयार केला आहे। त्यानुसार आज पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल। उद्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, तर परवा उरलेल्या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। हे आदेश थेट मुख्यमंत्री यांनी दिलेले असल्यामुळे प्रक्रिया जलद गतीने सुरू झाली आहे। म्हणजेच येत्या 3 दिवसांच्या आत महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून मदत पोहोचणार आहे। आता अनेक शेतकरी विचारत आहेत की ही रक्कम नेमकी कोणाच्या खात्यात जमा होणार आहे? तर पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला। त्या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीसाठी प्रति हेक्टर 25,000 रुपये जमा केले जातील। गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर आज पैसे येणार, उद्या जमा होतील अशा अनेक अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तयार झाला होता आणि खरी माहिती कोणती हे समजणं अवघड झालं होतं। याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितलं की सरकारकडून अधिकृत मंजुरी म्हणजेच GR निघाल्यानंतरच निधी थेट खात्यात जमा होईल। त्यामुळे कोणत्याही अफवा, मेसेज किंवा अप्रामाणिक माहितीकडे लक्ष न देता फक्त सरकारच्या अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवला पाहिजे, असं आवाहन करण्यात आलं आहे। आज सरकारकडून पहिल्या टप्प्यात मदत मिळणाऱ्या जिल्ह्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली। या टप्प्यात समाविष्ट असलेल्या 15 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी 21,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता असे एकूण 23,000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आज ही रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी माहिती अत्यंत महत्त्वाची ठरेल। म्हणूनच पहिल्या टप्प्यात नेमके कोणते 15 जिल्हे आहेत याकडे तुम्ही नीट लक्ष द्यायला हवं, ज्यामुळे तुमचा जिल्हा या यादीत आहे का नाही हे तुम्हाला सहजपणे समजू शकेल। मात्र यामध्ये एक महत्त्वाची आणि थोडीशी धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली। राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर असे तब्बल 10 जिल्हे आहेत जिथल्या शेतकऱ्यांना या टप्प्यात कोणतीही आर्थिक मदत मिळणार नाही। या 10 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात ना नमोचा हप्ता जमा होईल
ना अतिवृष्टीमुळे होणारी मदत दिली जाईल. सप्टेंबर महिन्यात काही प्रमाणात नुकसान झालं असलं तरी सुद्धा सध्या तरी ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाणार नाही, असं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आता अनेकांच्या मनात साहजिकच प्रश्न तयार होतो, हे 10 जिल्हे नेमके अपात्र का ठरवले गेले याबद्दल सरकारने स्पष्ट कारण सांगितलं आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या 2 स्वतंत्र याद्या तयार करण्यात आल्या. पहिल्या यादीत सध्या अपात्र ठरवण्यात आलेले 10 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला, तर दुसऱ्या यादीत उरलेल्या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पात्र यादीतील जिल्ह्यांना मदतीची रक्कम 3 टप्प्यांमध्ये आज, उद्या आणि परवा अशा क्रमाने देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ही संपूर्ण माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे याबद्दल कोणताही गोंधळ राहिलेला नाही. तर शेतकरी बांधवांनो, सध्या तुमच्या मनातला सगळ्यात मोठा प्रश्न हा असेल की हे कोणते नेमके 10 जिल्हे आहेत जिथल्या शेतकऱ्यांना या टप्प्यात कोणतीही मदत मिळणार नाही. सरकारने या जिल्ह्यांना अपात्र का ठरवलं आहे आणि त्या भागातील शेतकऱ्यांना सध्या पैशांची वाट पाहू नका असं का सांगण्यात आलंय, हे कारण आपण थोड्याच वेळात सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तसंच जर आजच तुमच्या बँक खात्यात अतिवृष्टीचे 21,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये असे एकूण 23,000 रुपये जमा व्हावेत अशी तुमची अपेक्षा असेल, तर सरकारने ठरवलेल्या पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत हे जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. कारण या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच ही संपूर्ण रक्कम थेट खात्यात जमा होईल. त्यामुळे पुढील माहिती लक्षपूर्वक पहा, ज्यामुळे तुम्ही पात्र आहात का नाही हे तुम्हाला स्पष्टपणे समजू शकेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आज पहिल्याच दिवशी ज्या 15 जिल्ह्यांपासून मदतीचा पहिला टप्पा सुरू झाला त्या सर्व जिल्ह्यांची संपूर्ण यादी आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही बंद करू नका, कारण पुढे दिली जाणारी प्रत्येक माहिती थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्ट केलेली आहे. गेल्या 15 दिवसांपासून अतिवृष्टीसाठी 21,000 रुपये आणि नमोसाठी 2,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आला. मात्र निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता असताना कोणत्याही शासकीय योजनेचा निधी खात्यावर जमा करता येत नाही, हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे या कालावधीत एकाही शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकत नाही. आता 16 तारखेला मतदान आहे, त्यामुळे सरकारकडून सांगण्यात आलं आहे की 15 तारखेपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि त्यानंतर तात्काळ मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा करण्यात येईल. मात्र ही मदत कोणाला आणि कशा पद्धतीने दिली जाईल हे समजून घेणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. यावेळी सरकारने ठराविक नियम काटेकोरपणे लागू केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की सरकारने ठरवलेल्या 4 महत्त्वाच्या अटी ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण केल्या आहेत त्यांनाच पहिल्या टप्प्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे मिळतील. तसेच जे 10 जिल्हे अपात्र ठरवण्यात आले आहेत त्या 10 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या टप्प्यात कोणत्याही प्रकारचा निधी दिला जाणार नाही हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलं. म्हणजे सरकारने ठरवलेल्या अटी पूर्ण करणारे शेतकरीच आज जाहीर करण्यात आलेल्या 15 जिल्ह्यांच्या यादीतून एकूण 23,000 रुपयांचा लाभ घेऊ शकतील. या रकमेचा लाभ सर्वांनाच भेटणार नाही, लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो. तर जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात रक्कम सरकणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला. आतापर्यंत PM किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना, काही प्रकरणांमध्ये अपात्र लोकांनी चुकीच्या पद्धतीने या योजनांचा लाभ घेतल्याचं कृषी विभागाच्या तपासात पुढे आलं. त्यामुळे पुढील काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये आणि मदतीचे पैसे योग्य शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचावेत यासाठी सरकार आता अधिक पारदर्शक आणि कठोर निकषाप्रमाणे निधीचं वितरण करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. म्हणूनच मतदान संपल्यानंतर ज्या 15 जिल्ह्यांमध्ये मदतीचा पहिला टप्पा सुरू झाला त्या जिल्ह्यातील शेतकरी जर सरकारने ठरवलेल्या नियमांमध्ये बसत असतील तरच त्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीसाठीची मदत आणि नमोचा 2,000 रुपयांचा हप्ता असा एकूण 23,000 रुपयांचा निधी जमा करण्यात येईल. कोणाच्याही खात्यात ही रक्कम आपोआप किंवा सरसकट जमा होणार नाही हे सुद्धा सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. यामधील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम सरकारकडून जाहीर करण्यात आला. हा नियम कदाचित काही शेतकऱ्यांनी याआधी सुद्धा ऐकलेला असेल, पण यावेळी तो अधिकृतपणे लागू करण्यात आला आहे. नियम असा आहे की ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 19 नोव्हेंबर रोजी PM किसान योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता जमा झाला अशा शेतकऱ्यांचीच नावं अतिवृष्टीच्या मदतीसाठी आणि नमो शेतकरी योजनेसाठी बँकांकडे पाठवली गेली आहेत. म्हणजेच PM किसानचा हप्ता मिळालेला असणं ही यावेळी पात्रतेची पहिली अट मानली जात आहे. यामागचं कारण सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलं. PM किसान योजनेचा हप्ता देताना प्रत्येक शेतकऱ्याची माहिती सखोलपणे तपासली जाते. या तपासणीनंतर ज्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात आर्थिक मदतीची गरज आहे, म्हणजेच लहान, गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर शेतकरी, त्यांनाच 2,000 रुपयांचा हप्ता दिला जातो.
त्यामुळेच आता अतिवृष्टीची मदत आणि नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता देताना सरकार त्याच आधारावर पात्रता ठरवत आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 19 नोव्हेंबर रोजी जर तुमच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये जमा झाले असतील तरच आज पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला अतिवृष्टीचे 21,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे एकूण 23,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून मिळतील. सरकारने हे सुद्धा स्पष्ट केलं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा झाला नाही त्यांच्या खात्यात आज कोणत्याही प्रकारची रक्कम जमा केली जाणार नाही. आता आपण पाहणार आहोत की पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांची नावे बँकांना पाठवण्यात आली आहेत, पण त्यासाठी दुसरा नियम समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण या नियमामुळे तब्बल 23 लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत. हे समजून घेतल्याशिवाय पात्रतेचं संपूर्ण चित्र समजत नाही. शेतकरी बांधवांनो, हा दुसरा नियम केवायसी सोबत संबंधित आहे. केवायसी तुम्ही केली असली तरी ती कशी पूर्ण केली आहे हे फार महत्त्वाचं ठरतं. सरकारच्या तपासणीत असं आढळलं आहे की काही शेतकऱ्यांनी चुकीच्या किंवा अपूर्ण पद्धतीने केवायसी केली आहे. अशा प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना पैशांचं वितरण करताना अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या नियमांचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे. मागील वेळी पीएम किसान योजनेत केवायसीची तपासणी फार खोलवर करण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळाला होता, पण आता बँक खात्यात केलेली चुकीची केवायसी असल्यास पैसे थेट पेंडिंगवर ठेवले जातील आणि खात्यात रक्कम जमा होणार नाही. म्हणूनच सरकारने आता स्पष्ट केलं आहे की कोणती केवायसी योग्य आहे आणि कोणती चुकीची मानली जाईल. योग्य पद्धतीने केलेली केवायसी असेल तरच तुमच्या खात्यात पैसे सहजपणे जमा होतील. अन्यथा निधी जरी मंजूर झाला असला तरी सुद्धा तुमच्या खात्यात तो पोहोचणार नाही. पुढच्या भागात आपण ही संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पात्रतेबद्दल कोणताही गोंधळ राहणार नाही. तर शेतकरी बांधवांनो, सरकारने आणखी एक महत्त्वाचा तिसरा नियम लागू केला आहे. या नियमामुळे तब्बल 52 लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत अशी माहिती समोर आली. गेल्या 15 दिवसांपासून राज्यात मतदानामुळे आचारसंहिता लागू होती आणि त्याच काळात सरकारकडून कोणत्याही योजनेचा निधी वितरित केला जाऊ शकला नाही. आता काही दिवसानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू होईल आणि मतदान संपल्यानंतर आचारसंहिता सुद्धा निवडणूक आयोगाकडून बंद करण्यात येईल आणि त्यानंतरच सरकार त्वरित पैशाचं वितरण सुरू करेल. यासाठी 12,000 कोटींचा निधी थेट बँकांना पाठवण्यात आला असून पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे या टप्प्यातील शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत मिळणार आहे. आज पहिल्याच दिवशी अंदाजे 22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात या 15 जिल्ह्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून एकूण 21,000 रुपये जमा होतील. या पैशांचा लाभ कोणाला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. पण लक्षात ठेवा, सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे, ज्यामुळे जवळपास 7 लाख शेतकरी यावेळी अपात्र ठरले आहेत. तुम्ही त्या यादीत आहात की नाही हे तपासणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे, कारण त्यावरूनच तुमच्या बँक खात्यात पैसे येतील का नाही हे ठरवलं जाईल. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की राज्यातील कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी अपात्र ठरवण्यात आले. ही माहिती सुद्धा आपण पुढील भागात सविस्तरपणे पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याबद्दल पूर्ण माहिती मिळेल. तर शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आज पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांमध्ये कोणाच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत याची अधिकृत माहिती कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आली. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अखंड पाहणं खूप गरजेचं आहे, कारण सध्या सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा पाऊस पडलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की कोणावर विश्वास ठेवायचा हे समजत नाहीये. त्यामुळे आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नेमके कोणाला पैसे मिळणार, कोणाला नाही, आणि जर कोणाच्याही खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर त्यामागचं कारण काय आहे हे समजून घेणं आपल्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट महत्त्वाचं आहे. या माहितीमुळे तुम्हाला स्पष्टपणे समजेल की तुम्ही पात्र आहात की नाही आणि तुमच्या खात्यात कशा पद्धतीने पैसे जमा होतील. सर्वात आधी आपण पाहणार आहोत की ते कोणते 10 जिल्हे आहेत जिथे आज पहिल्या टप्प्यात कोणत्याही शेतकऱ्याला पैसे जमा होणार नाहीत. या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे थांबण्यामागे काही ठोस कारणं आहेत, ज्यामुळे आज रक्कम खात्यात जमा होणार नाही. पण घाबरायचं कारण नाही, कारण मी तुम्हाला 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही लवकरात लवकर केल्या तर या 10 जिल्ह्यांमध्ये असताना सुद्धा पुढील टप्प्यात तुमच्या खात्यात रक्कम नक्कीच जमा होईल. तर आधी पाहूया ती कोणती 10 जिल्हे आहेत जिथे आज पहिल्या टप्प्यात पैशांचा लाभ होणार नाही, आणि त्यानंतर लगेच पाहू की ती कोणती 15 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आजच शेतकऱ्यांच्या खात्यात पैशाचं वितरण सुरू होणार आहे. जर तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यांमधला असेल तर काळजी करू नका. उपाय आम्ही तुम्हाला पुढे सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहोत. पुढील भागात मी तुम्हाला स्पष्टपणे दाखवणार आहे की कोणती 2 सोपी कामं केल्यास तुमचे पैसे पुढच्या टप्प्यात खात्यात नक्की जमा होतील. सध्या या 10 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण थांबलेलं आहे. आता या 10 जिल्ह्यांची नावं तुम्हाला माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे.
सध्या या 10 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण थांबलेलं आहे आणि या जिल्ह्यांची नावं अशी आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो अहमदनगर जिल्हा, रायगड, रत्नागिरी, कोकण किनारपट्टीचा सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर आहे सांगली, लातूर, नांदेड, विदर्भातला भंडारा, वर्धा आणि कापसाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला यवतमाळ जिल्हा. जर तुम्ही या 10 जिल्ह्यांमध्ये राहत असाल, शेती करत असाल, तर तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अशी कामं पूर्ण करावी लागतील, तरच तुमच्या खात्यामध्ये सरकारकडून पैसे जमा करण्यात येतील. आता आपल्या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ते 15 जिल्हे कोणते आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये सरकार पीक विम्याचा निधी जमा करणार आहे? तर त्यामध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो आपल्या नागपूर जिल्ह्याचा, त्याच्यानंतर आहे सोलापूर, ठाणे, पुणे, नाशिक, जळगाव, सातारा, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, बुलढाणा, चंद्रपूर, विदर्भातला अकोला, अमरावती आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर. जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर तुम्ही गॅरंटी ठेवा मित्रांनो, 100% रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. आणि जर तुम्ही या 10 जिल्ह्यांपैकी असाल तर काही तांत्रिक अडचणींमुळे आणि कागदपत्रांच्या तपासणीमुळे या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात रक्कम वितरित होणार नाही. पण तुम्ही घाबरून जायचं काहीही कारण नाही. आता आपल्या समोरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे जे 15 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यात का करण्यात आली? आता यामागे सरकारने काही कारणं दिलेली आहेत. या सर्व जिल्ह्यांना प्रामुख्याने शेतकरी प्रधान जिल्हे म्हणून ओळखले जाते. येथे अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे, क्षेत्रफळ जास्त आहे, अर्जाची संख्या सुद्धा मोठी आहे. पात्रतेच्या सर्व तपासण्या झाल्यानंतरच आज पहिल्या टप्प्यात या 15 जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा करण्यात येईल. आता आपल्या समोरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 10 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला अतिशय महत्त्वाचं काम करावं लागेल आणि ते म्हणजे केवायसी पूर्ण करणे, योग्य केवायसी करणे. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की योग्य केवायसी नेमकी कोणती? तर लक्षात ठेवा, सध्या मोबाईलवर केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत, जसे की OTP येत नाही, सिस्टीम डाऊन होते, ॲप लोड होत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण राहते आणि त्यांचे पैसे थेट पेंडिंग मध्ये जातात. म्हणूनच मोबाईलवर केवायसी करण्यापेक्षा तुम्ही जवळच असलेल्या नेट कॅफेमध्ये जाऊन केवायसी व्यवस्थित करून घ्या, कारण या नेट कॅफेमध्ये तुम्हाला योग्य केवायसी करून मिळेल. आता योग्य केवायसी ही खालील प्रमाणे आहे. या केवायसी मध्ये आपल्याला आधार कार्ड द्यावं लागतं आणि बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी केल्या जाते. त्याच्यानंतर बँक खातं आणि केवायसी यांची तपासणी केली जाते. त्याच्यानंतर आहे बँक खात्यामध्ये आपलं जे नाव आहे ते नाव तपासलं जाते. त्याच्यानंतर आधार कार्ड आणि बँक लिंकिंग केल्या जाते, NPCI मॅपिंग पूर्ण केले जाते. आता हे पूर्ण झाल्यावरच तुमच्या खात्यात सुरक्षित पद्धतीने पैसे जमा होतील. ही सर्व प्रक्रिया नीट पार पडल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये नमोदचे 2,000 आणि अतिवृष्टीचे 21,000 अशा पद्धतीने 23,000 रुपये जमा होतील. आता सरकारने सुद्धा स्पष्ट सांगितलंय, जर केवायसी योग्य असेल तरच पैसे खात्यात जमा होतील, अन्यथा पेमेंट पेंडिंग मध्ये राहील. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा जर पहिल्या टप्प्यात समाविष्ट असेल आणि तुम्ही योग्य केवायसी केलेली असेल तर तुमच्या खात्यात कधीही लाभ येऊ शकतो. जर तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.